अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तेव्हा बृहदारण्यक आपलं चालू आहे आणि त्यामध्ये पंचम ब्राह्मण आपण सुरू केला आणि त्यातला पहिला मंत्र पूर्ण केला आणि दुसरा मंत्र आपण थोडासा घेतला. आपण एक अर्ध्यापर्यंत आला होता. तर आपण पुन्हा एकदा त्याची थोडी पुनरावृत्ती करून दुसरा मंत्र आता पूर्ण करूया आपण. आणि मग तिसरा मंत्रही जमलं तर आपण त्याचाही प्रारंभ करूया. तेव्हा इथं हे ब्राह्मणात्मक जे वेदाचे मंत्र आहेत, ब्राह्मण ग्रंथातले जे वेदमंत्र आहेत, त्याचा गूढ अर्थ जो आहे तो सर्वसाधारणपणे वेद वाचताना दुर्बोध असतो, तो आकलन होत नाही. त्यामुळे त्याच्या अर्थाची व्याख्या करण्याकरता म्हणून हे ब्राह्मण ग्रंथ लिहिण्यात आलेले आहेत. त्यामुळे या ब्राह्मण ग्रंथातून आपल्याला वेदाचा आशय काय आहे हे आपल्याला कळू शकतं. जो साधारण दुर्बोध असतो, वेद तुम्ही जर वाचले आणि ते मूळ जुनं जर संस्कृत पाहिलं तर त्याचा बोध होणं खूप अवघड जातं. तर त्या आता हा जो शुक्ल यजुर्वेदातला हा बृहदारण्यक उपनिषद आहे, त्या शुक्ल यजुर्वेदामध्ये जे काही विवेचन केलेलं आहे त्याचा पूर्ण आशयात्मक बोध होणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे. तर त्याकरताच हे बृहदारण्यक हे ब्राह्मण ग्रंथ आहे आणि तो शुक्ल यजुर्वेदातला हा ब्राह्मण ग्रंथ आहे. म्हणून हे ब्राह्मण ग्रंथाचं जे प्रयोजन आहे ते गूढ अर्थाला सुबोध करण्याकरता आहे. ही त्याची सरळ व्याख्या आणि त्याचा आशय इथे सांगण्याकरता आहे. म्हणून आपण हा हे घेतो. तेव्हा दुसऱ्या मंत्राचं आपण वाचन केलं, ती संहिता वाचली आपण आणि त्याचा आशय जो आहे तो त्याचा अर्थ असा आहे की यत सप्तान्नानी म्हणजे 7 सप्तान्नानी मेधसा तपसा जनयात पिता. याचा अर्थ प्रसिद्ध आहे की पित्याने ज्ञान आणि कर्माच्या द्वारेच, पिता म्हणजे इथे जेव्हा पिता शब्द वापरला जातो तेव्हा ब्रह्मदेव असा अर्थ आहे त्याचा. प्रजापती म्हणजे त्याला पिता म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्या प्रजापतीने ज्ञान आणि कर्म यांच्याद्वारे अन्नाची उत्पत्ती केली. कारण ही सगळी जी पृथ्वीवरची जी अन्नाची उत्पत्ती आहे ती ब्रह्मदेवाच्याच उत्पन्न केल्यामुळे झालेली आहे. म्हणून पित्याने जे आहे ना, हे त्याचं ज्ञानाचं अधिष्ठान आहे आणि त्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर त्याने जे अनुष्ठान केलं, जे कर्म केलं, त्याच्यामुळे अन्नाची उत्पत्ती झाली. आणि त्याचं एक अन्न साधारण आहे आणि हेच जे खाल्लं जातं त्याला ह्याचे हे साधारण अन्न असतं. जे खाण्यामध्ये येतं ते साधारण अन्न असं म्हटलंय. आणि ह्याची जी उपासना करतात ते पापापासून दूर होत नाहीत, कारण ते अन्न मिश्र प्राण्याचे संमिलित रूप आहे. 2 अन्न त्याने देवतांमध्ये वाटले. त्याचे 2 प्रकार काय आहेत हे आपण पाहिले की हुत आणि प्रहुत. या कारणाने गृहस्थ पुरुष, जो पुरुष देवतांच्यासाठी, हा गृहस्थ पुरुष जो असतो तो देवतांच्यासाठी हवन आणि बलिहरण हे 2 प्रकार करतो. हवन जे आहे ते प्रत्यक्ष अग्नीमध्ये आपण ते हवन करत असतो आणि बलिहरण म्हणजे प्रत्यक्ष रूपामध्ये आपण ते त्यांना देवदेवतांना दाखवत असतो. म्हणून ते हुत आणि अहुत, हुत आणि प्रहुत असे 2 प्रकार सांगितले आणि हवन आणि बलिहरण असं त्याचा अर्थ आहे. कोणी असं म्हणत असतं की हे 2 अन्न जे आहेत त्याला दर्श आणि पूर्णमास असाही शब्द त्याला वापरलेला आहे. जसं दर्श आणि पूर्णमास, तो दर्श म्हणजे दिसणारा पण जो टिकणारा नाही. जी तिथी जशी अर्धदशी असते, दर्श अमावस्या आपण म्हणतो, तर ती दर्श अमावस्या म्हणजे पूर्ण तिथी 24 तासाची नसते. आणि ज्या पूर्ण तिथीने जे बनतो तो पूर्णमास आहे. तेव्हा दर्श आणि पूर्णमास हे सुद्धा 2 प्रकार जे आहेत तेही त्या अन्नाचेच प्रकार आहेत असे श्रुती सांगते. त्यामुळे या कारणाने काम्य इच्छेने यजमानामध्ये तो प्रवृत्त होऊ नये याच्याकरता एक एक जो अन्न आहे तो पशुला दिला जातो आणि ते जे आहे ते दुग्ध आहे. आता पशुचा आणि मनुष्याचा सुद्धा जर मूलभूत अन्नाचं जर स्वरूप काय असेल तर ते दुग्ध आहे. मनुष्य आणि पशु प्रथम दुग्धाच्याच आश्रयाने जीवन धारण करत असतात आणि त्यामुळे उत्पन्न झालेल्या बालकास प्रथम घृत चाटत असतात अथवा ते स्तनपान करत असतात. आणि उत्पन्न झालेल्या बछड्यांना देखील अतृणाद असं म्हटलेलं आहे. अतृणाद म्हणजे तो तृण खाऊ शकत नाहीत, म्हणजेच गवत खाण्याची त्याची क्षमता नसते. असा जो प्रणन क्रिया म्हणजे प्राणाची क्रिया ज्याच्यामध्ये होते आणि जे प्रणन क्रिया करत नाहीत असे जे पर्वत आहेत किंवा जे स्थावर ज्याला म्हणता येईल, तर ते सुद्धा ह्या सर्व पशुअन्नामध्येच प्रतिष्ठित असतात. अर्थात जे प्रणन करत असतात आणि जे करत नाहीत ते सर्वच हे दुग्धामध्ये प्रतिष्ठित असतात. दुग्ध हेच त्याचं अन्नाचं जे मूळ पहिलं जे स्वरूप आहे, म्हणजे
लहान बालक सुद्धा जन्मल्यानंतर त्याला घृत म्हणजे तूप तूप चाटवतात किंवा मध चाटवतात आणि त्याच्यानंतर त्याला दूध द्यायला सुरू करतात. तेव्हा असं जे सांगत असतात की ह्या दुग्धामध्ये सर्व काही प्रतिष्ठित आहे. एका वर्षापर्यंत ह्या दुग्धाचे हवन करणारा पुरुष जो आहे तो अपमृत्यूच जिंकून घेतो, असं त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. पण तसं समजायचं कारण नाही, कारण ज्या दिवशी तो हवन करतो त्याच दिवशी आणि त्याच क्षणी तो अपमृत्यूला जिंकून घेत असतो. एक वर्षाची अपेक्षा तो करत नाही, तर तो तत्काल अपमृत्यू जिंकतो असं यांचं म्हणणं आहे. अशा प्रकारे जाणून घेणारा म्हणजे उपासना करणारा जो पुरुष आहे तो देवतांना संपूर्ण अन्नाद्य प्रदान करत असतो. परंतु सर्वदा खाल्ल्या जाण्यावर ते अन्न क्षीण का होत नाही, याचं कारण असं आहे की पुरुष जो आहे तो स्वतः अविनाशी आहे. म्हणजे आत्मतत्वाला जो आत्मस्वरूपात जो पुरुष आहे तो आत्मस्वरूपात असल्यामुळे अमृत तत्वानेच तो भरलेला आहे, तो अविनाशी आहे आणि तोच पुन्हा पुन्हा या अन्नास उत्पन्न करून देत असतो. जे देखील ह्या अक्षय भावात जाणत असतात, अर्थात पुरुषच क्षयरहित आहेत असं जे जाणतात तेच अन्नास आणि कर्माद्वारे उत्पन्न करून देत असतात. जर ह्यास उत्पन्न न करता तो असाच जो साधारणपणे झाला तर तो क्षीण होऊन जातो. असं जो जाणतो तो प्रतीकाच्या द्वारे, मुख्य प्रतीक असतं ते, अर्थात मुखाच्या द्वारे अन्नभक्षण करत असतो. या देवतांना तो प्राप्त होतो आणि अमृताची उपजीवी करत असतो. अशी ही फलश्रुतीची प्रशंसा आहे. असा हा मंत्राचा शब्दशः अर्थ झाला. आपण त्याचा आशय पण पाहणं आवश्यक आहे. तेव्हा उपर्युक्त यत सप्तांना मेधया तपसा जनयात उत्पत्तता इत्यादी प्रथम मंत्राचा काय अर्थ दाखवला आहे, या प्रश्नाच्या उत्तरामध्येच हे द्वितीय मंत्ररूप ब्राह्मण प्रसिद्ध अर्थाचे द्योतक ही ह्या शब्दाने उक्त मंत्राची व्याख्या करत असतात. याचं तात्पर्य असं आहे की या मंत्राचा अर्थ प्रसिद्धच आहे. जनयत, जे उत्पन्न केले, ह्या अनुवाद स्वरूप मंत्राने देखील याची प्रसिद्ध अर्थातच प्रकाशित होत असतात. त्यामुळे प्रसिद्ध अर्थ प्रकाशित होत असतो आणि त्यामुळे ब्राह्मण जो आहे तो निशंक भावाने सांगतो की पित्याने विज्ञान आणि कर्माच्या द्वारे ह्या अन्नाची उत्पत्ती केलेली आहे. या अर्थाचा प्रसिद्ध अर्थ कसे आहे, तर त्यात दाखवलं जातं की स्त्रीपासून हे साधनांचे पितृत्व तर प्रत्यक्षच आहे आणि ही गोष्ट ही माझी स्त्री हो इत्यादी वाक्याने सांगितली गेलेली आहे. पूर्वग्रंथात हे आपण दाखवले गेलं आहे की दैव, वित्त, ज्ञान, कर्म आणि पुत्र आपल्या फलभूत लोकांचे हे श्रेष्ठत्वामध्ये साधन आहे आणि पुढे जे सांगितले जाईल ते देखील प्रसिद्धच आहे. त्यामुळे मेधया इत्यादी कथन हे उचितच आहे. ऐषणा देखील कोणत्या तरी फळाला घेऊनच होत असते आणि ही गोष्ट देखील लोकांमध्ये प्रसिद्धच आहे की एतान्वे कामहा या वाक्याने हे दाखविले गेले आहे की स्त्री इत्यादी देखील ऐषणाच आहेत आणि ब्रह्मविद्येचा जो विषय आहे त्यामध्ये तर सर्वांची एकता होऊन जाण्याचा ह्या कामनेमुळे ते संभव होत नाही. जिथे कामना आहे तिथे ब्रह्मविद्या ही प्राप्त होऊ शकत नाही असं यांनी सांगितलेलं आहे. यावरील विवेचनाने म्हणजे अविद्याजनित कामच हे संसार बंधनाचं मूळ कारण आहे असं दाखवल्या जाण्याने अशास्त्रीय व स्वाभाविक ज्ञानकर्माच्या द्वारे संसाररूपी सृष्टी होत असते हे देखील इथे प्रतिपादच करून होऊन जात असतं. कारण की स्थावरपर्यंत सर्व अनिष्ट फल कर्म आणि विज्ञानानेच हे होणारे आहे. परंतु येथे शास्त्रीय साध्य साधन भावच हा दाखवणं इष्ट आहे. कारण ब्रह्मविद्येचे विधान करण्याची इच्छेने त्या साध्य साधनमध्ये वैराग्य दाखवणे अत्यंत आवश्यक आहे. हे व्यक्त आणि अव्यक्त ह्या दोन्ही रूपाने सर्वच हा संसार अशुद्ध, अनित्य, साधक रूप या दुःखमय आणि अविद्येचा विषय आहे. त्या कारणाने यामध्ये विरक्त झालेल्या पुरुषांच्यासाठी ब्रह्मविद्येचा आरंभ करणे उचित आहे. तेथे वैराग्याशिवाय ब्रह्मविद्या ही प्राप्त होणं शक्य नाही हे ते ठासून सांगितले आहे. तेथे अन्नाचे विभागपूर्वक विनियोग दाखवला जात असतो. एकमस्य साधारणम हे मंत्राचे पद आहे. त्याचे ते इदमेवास्य तत्साधारणम अन्नम हे व्याख्यान सांगितले गेले आहे. अस्य अर्थात या भोक्तृसमुदायाचे ते साधारण अन्न आहे. तर ते कोणते आहे, तर हे जे दररोज समस्त प्राण्यांच्या द्वारे अदन्न भोजन केले जाते, अर्थात खाल्ल्या जात असते. तर तेव्हा भाव असा आहे की पित्याने अन्नाची रचना केली आणि त्या समस्त भक्तांच्यासाठी साधारण अन्न नेमून दिले आहे.
हे जे समस्त प्राण्यांचे जे भरणपोषण आणि स्थिती करणारे आणि त्याचा भोग घेतल्या जातो त्यावेळेस त्या तेव्हा त्या साधारण अन्नाची उपासना करत असतात. अर्थात ते तत्पर होत असतात, लोकांमध्ये गुरुची उपासना करत असतात, इत्यादी प्रसंगामध्ये तत्परताच ही उपासना रूपाने पाहिली जाते. त्यामुळे जो प्रधानतया शरीराची स्थिती करणारे हे अन्नाचाच उपभोग करणारे असतात. अर्थात अदृष्टोत्पादक कर्मप्रधान नाही, तर ते अशा प्रकारचे पुरुषाचे पाप म्हणजे अधर्माने वाचू शकत नाहीत, अर्थात त्यापासून सुटूच शकत नाहीत. असे ते व्यर्थ अन्नाचा भोग करत असतात इत्यादी मंत्रवर्ण सांगत आहेत. आणि आपल्यासाठी अन्नपाक करू नये म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्याच भोगासाठी हे अन्नाचा स्वयंपाक करू नये. जो यांना न देता स्वतःच भोजन करत असतात ते तर चोरच आहेत. आपले अन्न खाण्यास गर्भाची हत्या करणारा पापी आणि पाप देऊन त्याचे मार्जन करणारा असतो इत्यादी स्मृतिवाक्य देखील असंच सांगत आहे की ते पापापासून का मुक्त होत नाहीत. कारण जो ह्या प्राण्याद्वारे वाटल्याशिवाय स्वतःच अन्न खात असतो तो अन्न हे मिश्र म्हणजे सर्वांचेच स्वधन असते. हे सर्वांचेच भोज्य असल्यामुळे त्या अन्नाचा हा मुखामध्ये दिला जाणारा घास देखील हा दुसऱ्यास पीडा देणाराच असतो असे पाहिले जात असते. कारण की त्यावर हे माझे व्हावे अशा प्रकारची सर्वांचीच अशी आशा बांधलेली असते आणि त्या कारणाने दुसऱ्यास कष्ट दिल्याशिवाय त्यास खायला दिल्या जाता हे स्वतःच अन्न घेणे हे दुष्कृतम ही मनुष्याणाम इत्यादी स्मृती त्यावर हे भाष्य करत आहे. कोणत्या कोणत्या या भर्तृपंच आदीचे जे कथन केलेले आहे ते ग्रस्ताद्वारे नित्यच जो वैश्वदेव नामक अन्न काढून ठेवले जाते ते साधारण अन्न असतं. हे मग ठीक नाही. कारण की समस्त प्राण्याद्वारे वैश्वदेवाचा अर्थच असा आहे की संबंध विश्वामध्ये असलेले जे प्राणीमात्र आहेत त्यांना अन्न देण्याची ती प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याला आपण साधारण अन्न म्हणता येणार नाही. कारण समस्त प्राण्याद्वारेच ते खाल्ल्या जाणाऱ्या अन्नाच्या समान हे वैश्वदेव संज्ञक अन्नाचे समस्त भोक्त्यांसाठी हे साधारण होणे हे प्रत्यक्ष नसते. आणि न त्याच्या विषयामध्ये यदित मद्यते हे जे खाल्ल्या जात आहे हे वचन देखील अनुकूलच आहे. याच्याशिवाय वैश्वदेव संज्ञक अन्न तर समस्त प्राण्यांद्वारे खाल्ल्या जाणाऱ्या अन्नाचे अंतर्गतच आहे. आणि त्या कारणाने तेथे कुत्रे चांडाळ इत्यादीद्वारे खाल्ल्या जाणाऱ्या अन्नासच ग्रहण केले जाऊ शकते. कारण की वैश्वदेवाच्या अतिरिक्त देखील कुत्रे आणि चांडाळाद्वारे खाण्यास योग्य अन्न पाहिल्या जात असते. तेव्हा तेथे जे काही अन्न खाल्ल्या जात आहे हे वचनच उचित होईल. आणि जर साधारण शब्दाने त्या अन्नास ग्रहण नाही केल्या जाईल तर पित्याने त्याची सृष्टी नाही केली आणि त्याचा विनियोग केला नाही असं म्हणता येईल. तेव्हा ते अयोग्य आहे असं सांगण्याचा प्रसंग उपस्थित होईल. परंतु वास्तविक परिस्थितीमध्ये समस्त अन्न त्याने रचले आहे आणि त्यानेच त्याचा विनियोग केला आहे हा सिद्धांत येथे योग्य आहे. याच्याशिवाय वैश्वदेव संज्ञक शास्त्रोक्त कर्म करणाऱ्या पुरुषांचे हे पापापासून निवृत्त न होणे आणि हेही युक्तिसंगत वाटत नाही. आणि शास्त्रामध्ये बली वैश्वदेव काही देखील प्रतिषेध नाही केला गेला. मासा पकडणे आणि कर्माच्या समान हे मासा पकडणे आदी हे कर्माच्या समान हे स्वभावतः निंदनीय देखील नसते. कारण हे शिष्टपुरुषाद्वारे निष्पन्न होणारे आहे आणि या संबंधी न करणाऱ्या प्रत्यय देखील ऐकवले गेले आहे. आणि मी अन्नच अतिथी आधीच न देतात स्वतःच अन्नग्रहण म्हणजे भक्षण करून जात असतो. या मंत्राच्या अनुसार अन्यत्र वैश्वदेवांनाने भिन्न अन्न भक्षण करण्यामध्ये प्रत्यवाय होणे संभव आहे. तेव्हा द्वे देवान भाजयत या मंत्राचे जे पद आहे ते पित्याने ज्या दोन अन्नाची रचना केली ते देवतांमध्ये वाटून देऊन ते दान कोणते आहे यावर आपल्याला असं दाखवतात की हुत आणि प्रहुत. हुत हे अग्नीमध्ये हवन करण्यासाठी आणि प्रहुत जे आहे ते बलिहरण करणं आहे. कारण की पित्याने हे दोनही अन्न हुत आणि प्रहुत जे आहे ते देवतांसाठी दिले होते. आणि ह्या समय देखील ग्रस्त लोक वेळेवर देवतांसाठी होम करत असतात. अर्थात हे अन्न आमच्याद्वारे देवतांना दिले जात असते असे मानताना हवन करत असतात. आणि प्रजुभाती आहुती अर्थात हवन करून बलिहारण देखील करत असतात. आणि कोणत्याही दुसऱ्याचे असे देखील म्हणणे आहे की पिताच्याद्वारे देवतांच्यासाठी दिलेले दान
दोन अन्न हुत आणि प्रहुत नसतं, तर मग काय असतं? तर दर्श आणि पूर्णमास हे त्यांनी त्याच्यामध्ये पुढे वाढ केली आहे, की हे केवळ हुत आणि प्रहुत न म्हणता त्याला परिपूर्णता आणायची असेल तर ते दर्श आणि पूर्णमास या द्विवचन जे श्रवणामध्ये त्याची समानता होण्याने, ते अत्यंत प्रसिद्ध होण्याने हुत आणि प्रहुतच ते अन्न असतं. हा तर पहिला पक्ष झाला. जर हुत आणि प्रहुताचे द्वित्व संभव आहे, तर तरी देखील त्याच्या तुलनेत श्रुती प्रतिपादित हे दर्श आणि पूर्णमास या संबंधाने देवान्न होणे हे अधिकच प्रसिद्ध आहे. कारण की ते मंत्रोक्त आहेत. त्याच्याशिवाय जेव्हा गौण आणि प्रधान अर्थाची प्राप्ती होईल, तर पूर्वी प्रधान अर्थाचे ज्ञान होईल आणि हुत आणि प्रहुताची तुलनेत हे दर्शपूर्ण मासाची देखील प्रधानता होईल. त्या कारणाने द्वे देवान भाजयत या वाक्याने त्यांनाच ग्रहण करणे उचित होईल. आता दुसरा पक्ष असा आहे की कारण की दर्श आणि पूर्णमास संज्ञक अन्न हे पित्याने देवतांसाठी बनविले असते. त्यामुळे देवतार्थात विधान न करण्यासाठी इष्टयाजुक इष्टयजनकशील होऊ नये. इष्टी शब्दाने तेथे काम्य इष्टी म्हटलेले आहे, म्हणजे यज्ञ समजले गेलेले. इष्टी याजुका या पदामध्ये उकंग प्रत्यय ताच्छिल्य स्वभाव असणारा अर्थात प्रयुक्त आहे. तेव्हा ह्याचे तात्पर्य असे आहे की प्रधानतया केले पाहिजे. पशुभ्यम पशुभ्य एकम प्रायच्छत इति पित्याने पशूंना जे एक अन्न दिले ते कोणते आहे? तर ते दूध आहे. परंतु हे जे जाणले जात असते की या अन्नाचे स्वामी पशु आहेत, असा प्रश्न होण्यावर सांगत आहेत. कारण की मनुष्य आणि पशु पूर्वी म्हणजे आरंभी दुधाचा आश्रय जीवन धारण करत असतात. त्यामुळे हे त्याचे अन्न आहे असे म्हणणे उचितच आहे. नाहीतरी ते आरंभी नियमाने त्यांच्याच आश्रयाने जीवन धारण का करतील? हा प्रश्न आहे. तेव्हा याच्यावर पुढे जे भाष्य केले ते आपण पाहूया. तेव्हा ते पूर्वी त्याचाच आश्रय कशा प्रकारे जीवन धारण करत असतात, त्यावर असं दाखवलं आहे की पित्याने आरंभामध्ये जसा विनियोग केला आहे त्याच्याच अनुसार आज देखील मनुष्य आणि पशुगण जे आहे त्याच्याच अन्नाच्या आश्रयाने राहत असतात. यानेच ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णाचे लोक नवजात कुमारास जातकर्म संस्काराच्या वेळी सुवर्ण संयुक्त म्हणजे सुवर्णादी शलाकादीने घृत चाटत असतात, अर्थात अथवा स्तनपान करत असतात. त्याच्या अर्थात त्याच्या मागे दुग्धपान करत असतात आणि जातकर्माचे अनाधिकारी दुसऱ्या मनुष्याच्या उत्पन्न झालेल्या बालकास आणि मनुष्यापासून भिन्न पशूच्या म्हणजे बछड्यांना देखील ते यथासंभव पहिल्यांदाच स्तन चोखत असतात. जेव्हा बछडा उत्पन्न होतो तर त्याच्या विषयाबद्दल हे विचारल्या गेल्यावर बछडा आता किती मोठा आहे ह्याच्यावर ते म्हणतात की आता तो गवत खाण्यास योग्य झालेला नाही. म्हणजे तो अजूनही छोटा आहे हे त्यांना सांगायचं आहे. तो खूपच छोटा आहे, केवळ दूध पिऊनच तो जीवन जगत आहे. अशा प्रकारे जो प्रथम जातकर्म इत्यादीमध्ये तुपाच्या आश्रयाने जीवन धारण करत असतो आणि जो दुसरे जीव दुधाच्याच आश्रयाने राहत असतात, ते सर्वदा दुधाच्याच उपजीवी करत असतात. कारण की दुधाचा विकार होण्याच्या कारणाने दूध दुधापासूनच तूप देखील दुधरूपच आहे. परंतु मंत्रामध्ये पशुअन्न हे सात्वे होण्यावर देखील इथे ब्राह्मणामध्ये याची एक चतुर्थ रूपाने व्याख्या का केली जाते? तर याचं उत्तर असं आहे, हे कारण की हे कर्माचे साधन आहे. अग्निहोत्रादी कर्म जे आहे ते दूधरूप साधनाच्या आश्रित आहे आणि ते कर्म पुढे सांगितले जाणारे जे साधनभूत तीन अन्नाचे वित्त साध्य आहे. जसे की पूर्वी दाखवलेले दर्श आणि पूर्णमास नामक अन्न, त्यामुळे कर्माच्या पक्षात होण्याच्या कारणाने याचा त्यांच्याबरोबर अर्थात अर्थात त्यांच्याबरोबर देखील संबंध असतो. या कारणाने केवळ पाठाचे अनंतर्य यांच्या अर्थक्रमाने अंतर ठेवण्याचे कारण होऊ शकत नाही. अशा प्रकारे व्याख्या केल्याने समजण्यास देखील होत असतं की साधनभूत अन्नाची व्याख्या एका बरोबर सुगमतेने केली जाऊ शकत असते आणि या प्रकारे व्याख्या करणाऱ्यावर अनायसेच त्याची प्रतीतीच देखील होऊन जात असते. जो कोणी प्राणन क्रिया करत असतो आणि जो करत असतो ते सर्वच हे त्याच्यामध्ये प्रतिष्ठित असतात. त्या दुग्धरूप पशुअन्नामध्ये जो प्रणन करत असतो प्राणचेष्टेने युक्त असतात आणि जे स्थावर पर्वतादी तसे नाहीत, ते सर्वच म्हणजे अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव या सर्वच जग जे आहे त्यात प्रतिष्ठित असतं. येथे प्रसिद्धीचे द्योतक
च शब्दाचे यांची व्याख्या केली गेली आहे. परंतु दुग्ध हे सर्व द्रव्याची प्रतिष्ठा कशा प्रकारची आहे, कारण की त्यामध्ये कारणत्वाची उपपत्ती आहे. अग्निहोत्रादी कर्माने संबंधित होणेच हे त्याचे कारणत्व आहे. आणि अग्निहोत्रादीच्या आहुतीचे विपरिणाम हे विपरिणाम रूप हे सारे जगत आहे. या विषयामध्ये शेकडो श्रुती स्मृती हे ह्यांचा स्मृतिवाद ह्या ठिकाणी व्यवस्थित उपलब्ध आहे. त्यामुळेच च शब्दाने त्याची व्याख्या करणे उचितच आहे. ब्राह्मणानंतर मध्ये जे असे सांगत असतो की 1 संवत्सरपर्यंत दुधाने हवन करणारा पुरुष अपमृत्यूस जिंकून घेत असतो, तर तेथे संवत्सराने 360 अथवा 720 आहुती अभिप्रेत आहेत. ते संवत्सराच्या दिवस रात्र यजुर्वेदोक्त होऊन संवत्सर रूप अग्नी हा प्रजापतीस प्राप्त करत असतात. आणि अशी भावना करून 1 वर्षपर्यंत हवन करणाऱ्यास हे पुनर्मृत्यूला तो जिंकून घेत असतो. अर्थात तेथून मरून देवतांमध्ये जन्म घेऊन पुन्हा तो मरत नाही, असे हे ब्राह्मणवाद या ठिकाणी सांगत आहे. परंतु असे समजले नाही पाहिजे, अशी दृष्टी ठेवली नाही पाहिजे. कारण की पुरुष ज्या दिवशी देखील या दुधाने हवन करत असतो, त्याच दिवशी पुनर्मृत्यूस परास्त करत असतो. या कारणाने 1 वर्षभर अभ्यास करण्याची अपेक्षा ठेवत नाही. त्यामुळे ह्या प्रकारात जाणून, अर्थात वर जे सांगितले ते सर्व दुधांची आहुतीचे परिणामरूप होण्याच्या कारणाने हे सर्व दुधातच प्रतिष्ठित आहेत, हे ते तसेच आहेत असे जाणणारा जो पुरुष आहे, तो पुरुष एकाच दिवशी आहुती प्रदान करण्याने ह्या जगताची आत्मतत्वास प्राप्त करून घेत असतो. हेच श्रुती सांगत आहे की तो पुनर्वृत्ती म्हणजे दुसऱ्या वेळेस मरण्यावर म्हणजे मृत्यूवर तो जिंकून घेत असतो. अर्थात तो विद्वान एक वेळेस मृत्यू प्राप्त करून शरीरापासून एकदा अलग होऊन गेला तर तो सर्वात्मा होऊन जातो. पुन्हा मरण्यासाठी परिच्छिन्न शरीर ग्रहण करत नाही. परंतु तो सर्वात्म प्राप्तीच्या द्वारे जो मृत्यू जिंकून घेत असतो, त्याचं काय कारण आहे, तर हे असं दाखवलं आहे की कारण असं आहे की तो संध्याकाळी आणि प्रातःकाळाच्या आहुतीद्वारे समस्त देवतांना संपूर्ण अन्नाद्य, जे अन्न आणि आद्य म्हणजे मोक्ष देखील, ही भक्ष, आद्य म्हणजे भक्ष, हे भक्ष देखील आहे. त्यामुळे आपला सर्व अवतीमय करून समस्त देवतांच्या अन्नरूपाने समस्त देवतांच्या बरोबर एकत्वास प्राप्त होऊन घेत असतो. तो सर्वदेवमय होऊन पुन्हा त्याला मृत्यू प्राप्त होत नाही, असं हे कथन आहे. आणि हे उचितच आहे. ब्राह्मणाने देखील ब्राह्मणाने देखील एक गोष्ट ही सांगितली आहे की स्वयंभू ब्रह्म म्हणजे हिरण्यगर्भ ह्याने तपकर्म केले आणि त्याने विचार केला की निश्चितच या तपामध्ये अनंतत्व म्हणजे अमृतत्व नाही आहे. ठीक आहे, तर मी आपल्यास भूतामध्ये हवन करेन आणि भूतास आपल्यामध्ये हवन करेन. त्यामुळे त्याने समस्त भूतामध्ये आपणास आणि भूतांना आपल्यामध्ये हवन करून समस्त भूतांचे श्रेष्ठत्व, स्वराज्य आणि आधिपत्य प्राप्त केले. आता कस्मात तानी न क्षीयन्ते अद्यमानानी सर्वदा, या श्रुतीचा अर्थ केला जात आहे की जेव्हा पित्याच्या द्वारे रचून गेल्यावर 7 प्रकारचं अन्न जे आहे ते भिन्न भिन्न भक्तामध्ये वाटून दिलं आणि तेव्हापासून ते सर्वदा निरंतर त्या भोक्त्याद्वारे खाल्ल्या जात राहत असतं. कारण की या अन्नाच्या कारणानेच त्याची स्थिती आहे. कृतक वस्तूचा क्षय होणे आणि युक्तियुक्त त्या कारणाने त्याचा देखील क्षय होत नाही असे जाणले जाते. कारण की संसार जो आहे तो अक्षय रूपानेच तिथे दिसून येत असतो. पण त्यांच्या या अक्षय रूपाचे कारण असले तर पाहिजे. ह्या कारणाने असा प्रश्न होतो की मग ते क्षीण का नाही होत, याचे उत्तर असं आहे की पुरुषो वा अक्षितीही, ज्या प्रकारे पूर्वी हा पिता हा विज्ञान आणि स्त्री इत्यादीच्या संबंधाने होणाऱ्या या पांतकर्माद्वारे अन्नाचा रचयिता आणि भोगता होतो, अगदी त्याच प्रकारे ज्यांना त्या अन्नाचा भोगता होताना देखील त्यांचे पिताच आहेत. कारण की ते देखील विज्ञान आणि कर्माच्या द्वारे त्या अन्नास उत्पन्न करत असतात. तेव्हा त्याच्यापासून असे सांगितले जाते आहे की पुरुष जो आहे तो अन्नाचा भोगता आहे आणि तो अक्षिती म्हणजे अक्षयत्वाचे कारण आहे. त्याचे हे अक्षयत्व, अक्षितित्व हे कशा प्रकारचं आहे त्यावर दाखवलं जातं. कारण की हे खाल्ल्या जाणाऱ्या कार्यकारण रूप कर्मफलात्मक 7 प्रकारचे अन्नास पुन्हा पुन्हा सतत धिया धिया तत्तत काळामध्ये होणारी ही तदद्बुद्धीने आणि कर्म व वाक, मन आणि शरीर
ह्याच्या क्रियेने उत्पन्न करून देत असतो. जर तो या उपयुक्त सप्तविध अन्नाचे विज्ञान आणि कर्माच्या द्वारे एक क्षण देखील उत्पन्न न करेल, तर निरंतर खाल्ल्या जाण्याच्या कारणाने ते विदिन्न म्हणजे क्षीण क्षीण अशा प्रकारचे होऊन जाईल. म्हणून ज्या प्रकारे तो पुरुष जो आहे तो अन्नांचा निरंतर भोगता असतो, अगदी त्याच प्रकारे आपली बुद्धी आणि कर्माच्या अनुसार त्यांना तो उत्पन्न देखील करत असतो. म्हणून निरंतर कर्ता होण्याच्या कारणाने पुरुष जो आहे तो अक्षिती असतो आणि यापासूनच निरंतर खाल्ल्या जाण्यावर देखील ते अन्न क्षीण होत नाही, असे याचं तात्पर्य आहे. तेव्हा त्यासाठीच प्रज्ञा आणि क्रियेने लक्षित असणारे ते परंपरेवर आरूढ होऊन साध्य तथा साधनरूपाने वर्तमान व कर्माचे फलरूप हे संपूर्ण जडचैतन्यमय संसार हे क्षणिक अशुद्ध आसार, या नदीचा प्रवाह आणि दीपकाच्या ज्योतीच्या समान हे आसार आणि फेसयुक्त मृगतृष्णा असणारे जल आणि स्वप्नाधिकांची च्या समान हे असत्य होऊन देखील त्याची दृष्टी याच्यामध्ये आसक्त असते. आणि त्या बहिर्मुख लोकांमध्ये देखील ही अविकीर्यमान स्थिर आणि नित्य आणि सार सारखे दिसून येत असते. कारण की परस्पर मिळून जाणारे ना प्राण्यांची अनंत कर्मे व त्यांच्या वासनाच्या परंपरेने आबद्ध होऊन सुस्थिर जाणून येत असतो. त्याचे वैराग्य जे आहे, वैराग्य करण्यासाठी श्रुती असे म्हणते की धिया धिया जनयते कर्म भीर्यत धैतन्य कुर्यात क्षयेताम इत्यादी. जो ह्यापासून विरक्त असतो त्यांच्यासाठी या उपनिषदाच्या 4थ्या अध्यायापासून ब्रह्मविद्या आरंभ करण्यात येत आहे. यो वैतामिक्षिती वेद या मंत्राने पुढे सांगितले आहे जाणाऱ्या 3 अन्नाची देखील या समयी व्याख्या करून दिली गेलेली आहे. असे मानून त्यांच्या यथार्थ स्वरूपाच्या विज्ञानाची आणि फलाचे उपसंहार केले जात असतं. जो देखील अक्षिती अर्थात दाखवलेल्या अक्षयाचा हे तुस की पुरुषच अक्षिती आहे, तेच तद्बुद्धी आणि कर्माने या अन्नास उत्पन्न करत असतो. जर तो उत्पन्न न करेल तर हा निश्चय क्षीण होऊन जाईल, असे जो जाणत असतो तो प्रतीकाच्या द्वारे अन्न भक्षण करत असतो. आता सोन्नमती प्रतीकेन या श्रुतीचा अर्थ सांगितला जात असतो की मुखमुख्यत्व अर्थात प्राधान्यास तो म्हणत असतात की जो पुरुष अन्नाचा पिता आणि पुरुषाचे अक्षितित्व जाणत असतो तो प्रधानतेनेच अन्नभक्षण करत असतो. अन्नाच्या प्रती गौण होऊन नाही. अज्ञानाची ही अज्ञानी समान ज्ञानवान अन्नाची आत्मभूत होत नाही. तो भोगताच राहत असतो आणि भोज्यताच प्राप्त होत असतो. आणि सदेवानी गच्छती स ऊर्जम जीवती, तो देवानापि गच्छती देवात्मभावास प्राप्त होत असतो आणि ऊर्ज म्हणजे अमृताचा उपजीवी होत असतो, असे जो म्हणत असतो त्याची प्रशंसा आहे आणि ह्याचा काही दुसरा अपूर्व असा अर्थ नाही. तेव्हा हा दुसरा मंत्र जो आहे ते पूर्ण झालेला आहे. आता आपण पुढे जाऊया आणि तिसऱ्या मंत्राचा आपण इथे प्रारंभ करूया. या तिसऱ्या मंत्रामध्ये काय म्हटलेलं आहे? आत्म्यासाठी हे 3 अन्न आणि ह्या 3 अन्नाच्या संदर्भातलं आध्यात्मिक विवेचन ह्या तिसऱ्या मंत्रात केलेलं आहे. तेव्हा पांक्तकर्माचे फलभूत ज्या 3 अन्नाचा वर उल्लेख केला गेलेला आहे ते कार्य आणि विस्तीर्ण विषयाचा संबंध होण्याच्या कारणाने पूर्वोक्त अन्नापासून भिन्न आणि त्याच्या तुलनेत उत्कृष्ट असतो. त्यांच्या व्याख्येसाठी ब्राह्मणाच्या समाप्तीपर्यंत हा पुढील ग्रंथ आता दिलेला आहे. तेव्हा आता आपण तिसरा मंत्र काय हे आपण पाहूया. तिसऱ्या मंत्राचा मूळ संहिता काय आहे तर त्रिण्यात्मने कुरुतेती मनोवाचम प्राणम तान्यत्मने कुरुतान्य अन्यत्र मना अभुवम ना दर्शमन्यत्र मना अभुवम नाश्रवमिति मनसा हेव पश्यति मनसा शृणति कामः संकल्पो विचिकित्सा श्रद्धा अश्रद्धा धृतिर् हि अर्धिं इरत्ते सर्वं मन एव तस्मादपि पृष्ठथ उपस्पृष्टो मनसा विजानति यः कश्च शब्दो वागेव सा एषा यंतमाया तैषा हिन प्राणोत्पन्ते व्यान उदानः समानो इत्येत सर्वं प्राण एवै तन्मयो
वा अयमात्मा वाङ्मयो मनोमय प्राणमय. आता ह्या संहितेचा आपण शब्दशः अर्थ पाहू आणि मग आशयाकडे बोलूया आपण. तेव्हा शब्दशः अर्थ असा आहे की त्याने 3 अन्न आपल्यासाठी केले, अर्थात मन, वाणी आणि प्राण यांना त्यांनी आपल्यासाठी केले. आणि माझे मन अन्यत्र होते यामुळे मी पाहिले नाही, माझे मन अन्यत्र होते यामुळे मी ऐकले नाही, असे जो मनुष्य म्हणत असतो ह्याच्यापासून निश्चय होतो की जे काही पाहणं असतं ते मनानेच असतं, जे ऐकणं असतं ते मनानेच असतं. काम, संकल्प, संशय, श्रद्धा, अश्रद्धा, धृती, धारणशक्ती, अधृती, लज्जा, बुद्धी, भय हे सर्व काही मनच आहे. आणि ह्यानेच पूर्वी स्पर्श केले जाण्यावर मनुष्य मनानेच जाणून घेत असतो. आणि जे काही देखील शब्द जे काही देखील शब्द जे असतात ते शब्द वाक्यरूपाने येतात, कारण की हे अभिधेयाच्या पर्यवसनामध्ये अनुगत आहेत. या कारणाने प्रकाश्य नसतात. प्राण, अपान, व्यान, उदान, समान आणि मन हे सर्वच काही प्राणच आहेत. आणि हा शरीरधारी आत्मा जो आहे तो एतन्मय अर्थात वाङ्मय, मनोमय आणि प्राणमयच आहे. असे हे 3 भाग त्याने अन्नाचे दाखवलेले आहेत की तो कसा आहे. तर तो वाङ्मय, वाणी, मनोमय आणि प्राणमय असे हे 3 भागामध्ये आहेत. तेव्हा असा हा मंत्राचा शाब्दिक अर्थ आहे. तेव्हा आपण त्याच्यावर थोडासा आशय काय आहे ह्याच्यावर आपण आता बघूया. तेव्हा 3ऱ्या मंत्राचा आशय त्रिण्यात्मने कृत. या मंत्राचा अर्थ काय आहे तर त्यावर दाखवले जात असतं की मन, वाक आणि प्राण हे 3 अन्न आहेत. आणि त्यात मन, वाक, प्राण यांना पित्याने प्रथम उत्पन्न करून त्यांना आपल्यासाठी नेमून दिले आहे. त्यामध्ये मनाचे अस्तित्व आणि स्वरूपाच्या विषयामध्ये संदेह आहे. या कारणाने श्रुती सांगत आहे की श्रोतादी बाह्य इंद्रियापेक्षा मन हे भिन्न देखील असते. कारण की ही गोष्ट प्रसिद्धच आहे की कधी कधी पुरुष जो आहे तर बाह्य इंद्रिय विषयास ग्रहण करणारे नसते. आणि हे विचारल्यावर काय तुम्ही हे रूप पाहिले आहे का असा प्रश्न विचारला, त्यावर तो सांगतो की माझे मन अन्यत्र निघून गेले होते आणि त्या कारणाने मी त्याला पाहिले नाही. तसेच जेव्हा त्याला त्याला अन्यत्र मना असं म्हटले तेव्हा अन्यत्र मना होतो म्हणून मी पाहिले नाही. तसेच त्याला विचार काय तुम्ही हे वचन ऐकले आहे का, त्यावर तो सांगतो की मी अन्यत्र मना होतो ह्याबद्दल ह्या कारणाने मी ते ऐकले नाही. म्हणजे जेव्हा मन अन्यत्र असतं त्यावेळेस तुमची इंद्रिय जरी तिथे जागेवर असले तरी ते इंद्रिय जे आहेत ते कार्यरत नसतात. कारण इंद्रियाच्या माध्यमातून विषयाची उपलब्धी करणे हे कार्य जे आहे ते इंद्रियाचं नसून ते मनाचं आहे. आणि मनच जे आहे ते सर्व इंद्रियाच्या माध्यमातून हे विषय धारण करत असतं. हां, त्यामुळे ह्या मनाला अत्यंत महत्त्व आहे. बाकीचे त्याचे आयुध आहेत. आणि त्यामुळे या सर्व गोष्टीवर इंद्रियांना लगाम बांधायचा आणि तो लगाम बांधणारा हे मनच आहे. म्हणून इथे भगवद्गीतेत सुद्धा त्याचा उल्लेख आहे. मनःषष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी विद्यते. ह्याच्यामध्ये मन जे आहे ते साही जे म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आणि मन या सर्वांना घेणारं हे जे आहे त्याच्यामध्ये मन हे प्रमुख आहे. बाकी इंद्रिय गौण आहेत. कारण इंद्रियांच्या माध्यमातून विषयाची प्राप्ती ही मनाशिवाय होऊ शकत नाही असा हा सिद्धांत ठासून सांगितला आहे. त्यामुळे ह्या कारणाने ज्याची सन्निधी न होण्याच्या रूपादीचे ग्रहण करण्यामध्ये देखील, नेत्रादीच्या उपस्थित होण्यावर देखील त्यांना आपल्या विषयाचा संबंध होण्याचे रूप व शब्द इत्यादीचे ज्ञान होत नाही. आणि ज्यांचा राहण्याने तो होत असतो तो या नेत्रादीद्वारे भिन्न समस्त इंद्रियाच्या विषयामध्ये संबंध ठेवणारे मन नावाचे अंतःकरण या ठिकाणी ठेवलेले असते असं ज्ञात होत असतं. म्हणून सर्व लोक मनानेच पाहत असतात, मनानेच ऐकत असतात. आणि कारण की त्याचा व्यग्र होण्यावर दर्शनादी क्रिया होत नाही. अशा प्रकारे मनाचे अस्तित्व सिद्ध होऊन गेल्यावर त्याच्या स्वरूपाच्या विषयामध्ये हे असं सांगितलं जात आहे की काम, स्त्री संबंधी अभिलाषादी संकल्प हे सम्मुख स्वस्थ विषयाची शुक्ल निलादी भेदाने विशेष कल्पना करणे, विचिकित्सा, संशयज्ञान, श्रद्धा ज्यांचे फल अदृष्ट आहे त्या कर्मांना आणि देवतांमध्ये अस्तिकाचे जे भाव असतात त्या भावांना राखणे, धृती, धारणा इत्यादी अर्थात देहादिकाचे शिथिल होण्यावर त्यांना सांभाळून ठेवणे, अधृती याचा विपरीत होणे, ह्री लज्जा, धी बुद्धी आणि
भी, हे भय इत्यादीच्या प्रकाराने हे सर्व भाव हे ठेवणारं जे आहे ते केवळ केवळ आणि मनच आहे. आणि हे सर्व मन अर्थात अंतःकरणाचेच हे आविष्कार आहेत, अंतःकरणाचेच हे रूप आहे. मनाच्या अस्तित्वाच्या विषयामध्ये एक दुसरे देखील कारण दाखविले जात असते की यामध्ये देखील मन नावाच्या अंतःकरणाची सत्ता असते. कारण की नेत्राच्या समोर न येता कोणाच्या तरी द्वारे हे समजा पाठीवर स्पर्श केला गेला तर त्यावेळेस आपल्या विवेकाद्वारे जाणून घेत असतो की हा स्पर्श हाताचा आहे अथवा अन्य आहे. पण जर विवेक करणारे मन नसेल तर त्वचामध्ये असे विवेक ज्ञान कसे उत्पन्न होईल? तेव्हा जे विवेकज्ञानाचे कारण आहे तेही मनच आहे. आणि त्यासाठी सारांश असा आहे की मन आहे आणि त्याचे स्वरूप देखील ज्ञात झाले गेले. येथे कर्माचे फलभूत मन, वाक आणि प्राणसंज्ञक अध्यात्म अधिभूत आणि अधिदैव हे तिन्ही अन्नाची व्याख्या केली पाहिजे. त्यापैकी आध्यात्मिक वाक, मन आणि प्राण इत्यादीपैकी मनाची व्याख्या तर करून दिली आहेच आहे की आता वाकचे वर्णन करायचे आहे त्यासाठी आरंभ केला जातो आहे. लोकांमध्ये प्राण्याच्या द्वारे तालू इत्यादीमध्ये व्यक्त होणारे जेवढे पण वर्णादी दिसत असताना हे शब्द म्हणजे ध्वनी असतो. आणि गर्जना करणारे मेघादीच्या कारणाने होणारे अजून अजून देखील ते कोणते शब्द असतात तर ते सर्वच वाक आहेत. ते वाकच आहेत. हे तर वाकचे स्वरूप दाखवले गेले आहे. आता त्याचे कार्य दाखवले जात आहे. कारण की हे वाक जे आहे ते अभिध्येय वासन अर्थात अभिध्येय निर्णयाचे अयत्त म्हणजे अनुगत असते. म्हणून हे अभिधेयाच्या समान स्वयंप्रकाश नसतो तर अभिधेयास प्रकाशित करणारी आहे. तेव्हा कारण की दीपकाच्या समान हे प्रकाश स्वरूपच आहेत. दीपकादीचा जो प्रकाश असतो तो कोणत्या तरी अन्य प्रकाशाने प्रकाशित होत नाही. तर त्या कारणानेच त्याचे समान वाघ देखील प्रकाशिकाच आहे. तो स्वयं कोणाच्या तरी द्वारे प्रकाश्य नाही. अशा प्रकारे श्रुती ही अनवस्था दोषाची ही निवृत्ती करत असते. कारण की हे वाघ जे आहे ते प्रकाश्य नसतं. तात्पर्य असं आहे की प्रकाशत्व हे वाक्चे कार्य आहे. आता प्राणाचे वर्णन केले जात आहे की प्राण जे आहे ते मुख आणि नासिकांमध्ये संचार करणारी जी वायूची हृदयापर्यंत वृत्ती असते त्याला प्रणयन म्हणजे बहिर्गमनाच्या कारणाने प्राण म्हणविले जाते. आपण मलमूत्रादीचे हे अधः दिशेने घेऊन जाण्याच्या कारणाने वायूची जी नाभिस्थानापर्यंत राहणारी जी अधोवृत्ती आहे ते अपानच आहे. आणि ते अपान आहे व्यान व्ययमान कर्मासंबंधी व्यान आहे. आणि हे प्राण आणि अपानाची संधी आहे. आणि बलाच्या तुलनेत ठेवणारे कर्माचे जे कारण आहे ते उदान जो उत्कृष्ट पुष्टी आणि ऊर्ध्वगमन प्राणोत्क्रमण आदीचा हेतू आहे. आणि ज्याचे ह्या पदतलापासून मस्तकापर्यंत स्थान व वरच्या दिशेने गती आहे तेच उदान आहे. समान हे खाल्लेले प्यालेले पदार्थ जे आहेत ते समीकरण समसमान प्रमाणामध्ये हे सर्वत्र शरीरामध्ये पसरवण्याचे आहेत. आणि अन्नास पचवण्याचे ते कारणच आहेत. तेव्हा उदरस्थ वायू समान आहे. आणि अन्न ही जी विशेष वृत्तीने सामान्यभूत आणि देहाच्या सामान्य क्रियेने संबंध ठेवणारी ही वृत्ती आहे. अशा प्रकारे हे उपयुक्त प्राणादी समस्त वृत्ती समुदाय हे सर्वच काही प्राणच आहेत. तेव्हा प्राण या शब्दाने वृत्तिमान आध्यात्मिक अन्न म्हणजे वायू असं म्हटलं जात असतं. आणि ह्या कर्माची व्याख्या तर ह्याच्या वृत्तीभेदाच्या प्रदर्शनानेच होऊन दिली गेली आहे. तेव्हा अशा या मन, वाक आणि प्राणसंज्ञक अध्यात्माचीच हीच आध्यात्मिक अन्नाची व्याख्या केली आहे. आणि हे एतन्मय इत्यादीचा विकार अर्थात इन इन म्हणजेच वायू हे प्रजापत्य वाक मन आणि प्राणाने ते आरब्ध असते. हे कोण आहेत तर हे जे भूत आणि इंद्रियाच्या संघात आत्मा म्हणजे पिंड आहे जो अविवेकाद्वारे आत्मस्वरूपाने मानले गेलेले आहे. सामान्य रूपाने एतन्मय हा या अशा प्रकारे सांगितला गेला आहे. तेव्हा वाङ्मय, मनोमय आणि प्राणमय असं सांगून या ठिकाणी हे तिन्ही आध्यात्मिक मन स्पष्ट केलेलं आहे. या ठिकाणी हा तिसरा मंत्र संपन्न झाला. त्याच्यानंतर आता चौथा मंत्र आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.